नमस्कार, मी सतीश कुलकर्णी. नुकताच मी कुरवपूरला जाऊन आलो म्हणून एक व्हिडिओ क्लिप तयार केली मी की पिठापूर आणि कुरवपूरला गेल्यानंतर काय करायला पाहिजे आणि मनात आलं तर आपण सगळं करू शकतो. लोक ज्या भावनेने जातात ती भावना पाहिली तर काही करू शकत नाहीत, कारण त्यांना वेळ कमी असतो, वेळ बांधील असतो आणि सगळंच करावं असं वाटतं. पण ज्यावेळी मी जातो त्यावेळी मी बाकी उचापत्या काही करत नाहीत. केवळ एक आनंद मिळावा माझ्याबरोबर जे आहेत त्यांना आणि मला. त्यामुळे मी नियोजन असं करतो की जास्तीत जास्त परमेश्वराच्या सहवासात राहणं आणि तिथल्या प्रत्येक गोष्टीचा आनंद घेणं. आता मी जे कुरवपूरला जाऊन आलो, कृष्णा नदीची पूजा केली, साडी अर्पण केली, नामस्मरण केलं, मंदिरामध्ये प्रदक्षिणा घातल्या. त्याच्यानंतर तिथे जी लोक आले होते भक्त, त्यांना स्वतःहून मी सांगितलं की तुम्हाला मी थोडा सत्संग देतो. त्याच्यानंतर तिथल्या लोकांना टॉवेल, साड्या दिल्या. हे सांगू नये, परंतु हा आनंद आपल्यात जर असला तर माणूस देऊ शकतो. लोक मुळात आनंदी नाहीत, ते देवायला मागायला येतात. त्याच्या उलट मी आहे की तिथल्या लोकांना द्यावं असं वाटतं आणि तो देताना जो त्यांचा हावभाव आहे तो पाहिल्यानंतर खूप बरं वाटतं. या व्हिडिओच्या क्लिपमध्ये तुम्हाला जप अर्पण केल्याचं दिसेल, नामस्मरण दिसेल, सत्संग दिसेल. काही फोटो मी मुद्दाम टाकलेले नाहीत, कारण तो विनाकारण मोठेपणा वाटतो. एक मी बाधा होऊ नये अशीही मी काळजी घेतो. परंतु कुरवपूर पीठावर बाबतीत जे माझ्याबरोबर आत्तापर्यंत आले, ज्यावेळी मी तिथं होतो, काही लोक मला भेटले. काही ट्रॅव्हलवाले तिथं माझ्याकडे येतात, काही येत नाहीत. परंतु जे माझ्याकडे येतात त्यातील कोणत्याही ग्रुपमधील कोणत्याही व्यक्तीला विचारा की कुलकर्णी असल्यानंतर 2.5-3 दिवस कसे निघून जातात, वेळ कमी असा वाटतो. कारण एकही क्षण वाया जाऊ नये याची मी काळजी घेतो, कारण हा सहवास वेळोवेळी लाभत नाही. मी 202 वेळा जरी कुरवपूर आणि पिठापूरला जाऊन आलो तरी अजून तिथे वेळ कमीच वाटतो. ज्या वेळ जातो प्रत्येक क्षण मी आनंद घेतच असतो आणि दुसऱ्याला देण्याचा प्रयत्न करत असतो. ही माझी व्हिडिओ क्लिप पहा आणि तुम्ही कुणाबरोबरही जावा, वैयक्तिक जावा, थोडाफार त्रास होईलच. लोकांना सगळ्या 5 स्टार सोयी कुरवपूरला आणि पिठापूरला मिळाव्या अशा वाटतात, पण त्यापेक्षा 5 स्टारपेक्षाही मोठा आनंद मिळू शकतो. आता तीर्थक्षेत्री फसवाफसवी होती, थोडी महागाई असती, थोडे पैसे जाणार. लोक तिथं पैसे वाचवायचं बघतात आणि नको तिथं नाही तो खर्च करतात. त्यामुळं योग्य मार्गदर्शन नसतं आणि कुणावर विश्वास नसतो. तोही लोकांचा तोटा होतो. श्रीपाद ट्रॅव्हल्स पुणे, आरती कुलकर्णी आणि संजोत कुलकर्णी हे जेव्हा मी असताना किंवा मी नसताना सहली काढतात, यात्रा काढतात, तेव्हासुद्धा त्यांना मी सांगून ठेवलेलं आहे की आपण भक्तांना शक्यतो जास्तीत जास्त आनंद देण्याचा प्रयत्न करा. इथून पुढं त्यांच्या सहलीच्या वेळेस मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आहे, पण ज्यावेळी असेल तेव्हा लोकांनाही वेगळा अनुभव येईल. इतर सगळ्यांनी या 2 तीर्थक्षेत्री, माझी दुसरी एक व्हिडिओ क्लिप मी कालच सोडलेली आहे की आपण तिथं आनंद घ्या. फार सुंदर स्थान आहे आणि मी जेव्हा जाईल तेव्हा त्याच्या तारखा पण मी अगोदर जाहीर करेल. परस्पर तिथं आपली भेट झाली तरी चालेल किंवा आपण श्रीपाद ट्रॅव्हलबरोबर आला तरी तुम्हाला हा आनंद देण्याचा प्रयत्न होईल. मी गुरुजींबरोबर बोललेलो आहो, फेब्रुवारी-मार्चमध्ये एखादा दत्तयाग नियोजित केला तर फार बरं होईल. गुरुजी योग्य वेळी कळवतीलच, ती तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. तीर्थक्षेत्र वारंवार जाता येत नाही, वेळेची बचत करण्यात इतर लोक वेळ वाया घालवतात. परंतु मला वारंवार सांगावं वाटतं की कुरवपूर आणि पिठापूर ही आपली स्थानं समजून जा आणि आपल्या स्थानात गेल्यानंतर श्रीपाद श्रीवल्लभ तिथं आहेत, त्यांच्या सहवासात वेळ वाया घालवा. नामस्मरण करा, त्यांच्यासमोर बसा, त्यांना डोळे भरून पहा. हे मी वारंवार सांगतो, परंतु काही टक्के आता लोकांना समजायला लागलेलं आहे आणि अजून मी समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत. ही क्लिप काळजीपूर्वक पहा की किती आनंद मिळतो. फार मोठा आनंद नसला तरी आलेल्यांना आनंद मिळाला, अशिक्षितांना आनंद मिळाला आणि माझ्याबरोबर जे येतात ते तर परमेश्वराच्या दरबारात खूप मोठा आनंद घेतात. हा सर्वांना आनंद उपलब्ध आहे. शेवटी आपल्या जीवनाचे आपण शिल्पकार आहोत. आपणच आनंद निर्माण करायचा असतो आणि त्या आनंदात आपणच पोहायचं असतं. शक्यतो दुसऱ्यांना वेळ मिळत नाही. पुन्हा एकदा श्रीपाद श्रीवल्लभांचा आशीर्वाद प्राप्त होऊन आपल्याला
उर्वरित आयुष्य सुख शांती समाधान आणि आनंदमय हो आणि ही क्लिप पाहताना तुम्हाला ते जाणवल असं मी सांगतो. नमस्कार. गुरुदेव दत्त. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. 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 श्रीपादराजं तेलंगणा नदीच्या अलीकडे तेलंगणा मोबाईलची बॅटरी चालू आणि धनु मोटर शेवटपर्यंत कडला शेवटपर्यंत जाऊ बरं का माहिती असले त्याला एक जण कशाला चला चला पुढं बॅटरी चालू कर की धनु
पुढे जा एकदम एकदम पडल का शेवटच्या कडाला.